हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आता आम्ही आलो तर राजुरी स्टेशनला ते बघण्यासाठी कुठपर्यंत झाले काय झाले. तर ना थोडंसं मार्ग वेगळा आहे, थोडंसं लवकर समजत नाही जो नवीन असेल त्याला. तर मी सांगतो तुम्हाला की कसं यायचं स्टेशनला राजुरीच्या. तुम्ही राजुरी रोडने सरळ आलात ना, एक मोठं हे कमान दिसतं, त्याच्या साईडनेच एक असा बंद पडलेली रसवंती आहे आणि तिथून एक असा खराब रस्ता जातो आहे. तर त्या रस्त्यानेच तुम्हाला असं वरती जायचं. तर चला आता तुम्हाला पुढं गेल्याला दाखवतो मी स्टेशन. हे बघा, असा जाण्यासाठी मार्ग आहे आणि मला वाटतं तेच राजुरी स्टेशन आहे. हां, कारण की आसपास दिसत नाही काही, तर तेच आहे. काम चालूच आहे आणखी काय कोणी फायनल झालेलं नाही. आम्ही पोचतो स्टेशनला. तर हे बघा, बाहेरून बॅक साईडला असं आहे काम बाकी आणखी, आणि तिकडे पण JCBचं वगैरे काम चालू आहे रस्ता बनवायचं. भरपूर काम बाकी आहे अजून. वर जाऊन बघू राहिलं. बापरे, भरपूर रस्ते मार्गात वर जायला. मी ज्यावेळेस चेक करून आलतो ना पूर्ण, मला वाटलं भरपूर काम झालं असेल, बऱ्यापैकी झालं. इकडे बघा तुम्ही, असं राहिले खूप काम. म्हणजे झालं आहे, थोडाफार झालं आहे, काही भरपूर बाकी आहे आणखी. असे गज वगैरे हाताला तिथं मला वाटतं. हां, हे खाली वरून खाली येण्यासाठी असणार आहे, किंवा खाली जाण्यासाठी किंवा वर येण्यासाठी काहीतरी असं नाही. फायनल झाल्याशिवाय नाही समजलं काय कुठे काय ते. होईल लवकर काम, कारण की भरपूर झालं. हे बघा, तर बघा तिथं दिसतो येल्लो कलरचं ना, तिथं आहे राजुरीचा बोर्ड. तिथे पण जाऊच आपण. तर पटरी कुठे ते बघावं लागेल मला. रस्ताच दिसतो झाल्याला, पण पटरी काय दिसते नाही. हां, तसंच थांब 2 मिनटं, तसंच थांब 2 मिनटं. हे बघा, हे आहे राजुरी स्टेशन. झालंय काम, भरपूर झालंय. मध्ये थोडं राहिलेलं, तर पटरीच नाही टाकली आणखी. हां, इकडे पण बोर्ड लावलेला आहे राजुरीचा. हां, पटरी इथं टाकलेली आहे बघा. झालं, पटरीचं तर काम झालंय पूर्णपणे, फक्त स्टेशनचं थोडं राहिलेलं आहे. पण स्टेशन हे महत्त्वाचं सगळं. स्टेशनचं काय, त्यांनी जर फास्ट केलं तर ते लवकर पण व्हायचं काय नाही एवढं, पण ह्याला जास्त वेळ लागतो. ओय, तर ना आता आम्ही पटरीने खाली जातो डायरेक्ट, आणि पुढचं दाखवतो तुम्हाला. असं आहे राजुरी स्टेशन. मी हे जे आहे ना पटरीचं काम सगळ्यात जास्त झालेलं आहे.
त्याच्यामुळे इथलं ऑलमोस्ट झालं जमा आहे सगळं. आणि जे स्टेशनचं राहिले मध्ये मध्ये थोडंसं काम, तर ते काय ते लवकर पण होईल, कारण की त्यांनी फास्ट केलं की लगेच होईल, पण त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आधी तुम्हाला तिकडे दाखवतो जाऊन, नंतर मग इकडे बोर्ड जातो. बीडच्या स्टेशनला बोर्ड वगैरे लावायचं राहिले, तिथलं ह्याच्यापेक्षा जास्त काम राहिले, कारण की ते मोठं पण स्टेशन आहे बीडचं. नेमकं खाली पटरी आहे आणि हे इथं हे होईल म्हणजे नाही का, लोक येऊन उभे राहतील ट्रेनची वाट बघत, त्याच्यासाठी हे चालू आहे. म्हणजे लोकांना थांबण्यासाठी, हे ट्रेनचं वेट करण्यासाठी. हा भरपूर चालू आहे बघा पुढं, म्हणजे ऑलमोस्ट हे जे पटरीचं दिसते ना, पटरीचं पूर्णपणे कंप्लीट झालेलंच आहे पटरीचं. बाकी जे राहिले ते थोडं म्हणजे मधलं राहिले स्टेशनचं, किंवा थोडं हे बाहेर म्हणजे उभं राहण्यासाठी ते राहिले. हा बघा बोर्ड भारी वाटले बघून, बोर्ड हे बघा. आता आमचं झालं तिकडून बघून, तिकडं पण झालं ट्रॅक पूर्णपणे ट्रॅकचं काम झालेलं आहे. हे काय माहीत 508 काय, ह्याचं काय मिनिंग आहे माहीत नाही. जर कोणाला माहीत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा काय आहे ते. आणि जे शेतकरी आहेत ना, त्यांचं खूप इन फ्युचरमध्ये ट्रेन चालू झाल्यानंतर खूप चांगलं म्हणजे त्यांना मार्केट येणार आहे. इथे शॉप वगैरे टाकतील त्याचे, म्हणजे कशाचे पण ट्रेन चालू झाल्यानंतर त्यांचं पण घर चालू आहे. तिथे माणूस तरी घर आहे. आता पुढं जाऊ, तिथे बोर्ड लागला ना, तिथे जाऊ. इथे जी ट्रायल झाली ना मध्ये, ती इकडे झालेली ट्रायल, म्हणजे हे काम पूर्ण झाले ट्रेन पटरीचं. हे बघा इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली, हे असं बांधलेलं आहे. आणि तिकडं पण त्या JCBचं काम आहे, ह्याचंच काम आहे रस्त्याचं. हे बघा इथं पण एक 507 लिहिलेलं आहे, _7. हे बघा हा तिथे एक बोर्ड आहे आणि तिकडे एक बोर्ड, 2 बोर्ड तसे. इथलीच माती घेतात, ह्याच्यामध्ये डंपरमध्ये टाकतात आणि तिकडे नेऊन टाकतात. तर रस्त्याचं काम आहे त्याच्यासोबत. खाली पुलाचं काम अंडरग्राऊंड चालू, म्हणजे लोकांना जायला खाली. कामगार मस्तच निवांत काम चालू त्यांचं. तिकडे पण चालू काम, तिथे पण खाली आहे बस वगैरे जायला. खड्ड्यातून माती काढते, इथली माती काढून त्यात टाकायला. याचं काम चालू आहे खालचं. खालून बाईक वगैरे बस मोठे गाड्या येऊ शकतात इथून आरामात, म्हणजे रेल्वेला कोणत्या प्रकारचं म्हणजे त्रास नाही होणार आणि लोकांना पण त्रास नाही होणार यायला जायला. सूचना जनशिकायत.
हे तिकीटाचं असेल आय थिंक. तिकडं बेड पण ठेवलं बरं का, बघू शकतो. बेड, वॉशरूम, बाथरूम. इथे ते काम करत त्यांचे ते जेवण वगैरे बनवत असते तिथं. हां तेच आहे. इकडून काय बंद आहे म्हणून इकडून दाखवतं जेवण वगैरे बनवायचं. जोरदार जे दाखवलं नाही ना ते दाखवतो. इकडे पण अशा रूम काढून ठेवलेलं त्यांचं पण कामं लागले. एक खाली मी जातो आता खाली. वरती सगळं झालं आहे बघून. हां हे खालून तुम्ही पायऱ्याने पण येऊ शकता आणि तिकडून पण येण्यासाठी तुम्हाला मार्ग म्हणजे दोन्हीकडून पण जाऊ शकता तुम्ही. इकडं पण काम चालूच आहे. इकडे बरी आहे तिकडे. ऑलमोस्ट मी तुम्हाला ह्या स्टेशन सगळंच दाखवलं बरं का. जेवढं काय जे आहे ह्या स्टेशनमध्ये सगळंच दाखवलं मला. काहीच राहिलं नाही असं दाखवायचं तुम्हाला. ते खड्ड्यातून जावं लागेल मला अशी उडी टाकून. हे बघा तिथं बसतीत नसतं ते जेव हे असं राहिलं का. क्या भैया क्या चल रहा है, कैसे चल रहा है काम? कहाँ से हो आप? बिहार से। अच्छा अभी हम बिहार से आए. मतलब मैं यहाँ का हूँ. प्रयागराज गया था घूमने के लिए. देखा हमने बिहार वाराणसी उसी में है ना. ये रहने के लिए आपको? अच्छा ये त्यांना जेवायला झोपायला वगैरे इथे जागा. सब यहाँ बिहार के आए क्या अलग अलग सिटी से? अलग अलग है ना. अच्छा कलकत्ता वाले हैं. हाँ पूरा पटरी का तो पूरा हो चुका है ना. थोड़ा बहुत अंदर का बाकी है. चलो बिहार ऐकलं ना तुम्ही. बाहेरचे लोक इथं काम करायला आले होते. इथे शेत आहे. चला तिथं जाऊन बघतो पाणी किती आहे. शेतातली विहीर. अरे बापरे भरपूर पाणी. ह्यात या विहिरीचं पाणी या स्टेशनला यूज करत वाटतं. हा एक पाईप लावलेला. पूर्ण ह्या विहिरीचं पाणी बांधकामासाठी स्टेशनच्या बांधकामासाठी वापरले. भाग मिल्का भाग. काय तू इथलंच आहे? कुठे राहतोस?
ते तुमचं आहे का? हा. बोर आहेत का? नाही तिकडे आहेत पुढं. तिथं नाही? नाही पिकलेली नाही. बरं तिकडे आहेत का? हा बरं बरं स्टेशन बघायला आलाय? हा. चालतं. ब्लॉग बनवतात का? हां काय नाव आहे ब्लॉग? फील मराठी वाईब्स. आता आमचं झालं आहे स्टेशनचं दाखवून सगळं आणि आता आम्ही जाणार आहेत मेन गावामध्ये राजुरी. तर तिथं ना गणपतीचं खूप मोठं मंदिर आहे. तर आम्ही आलोच तर मग असं विचार केला की दर्शन करूनच जावं. तर मग आता जातोच आम्ही राजुरीला आणि तुम्हाला तिथलं गणपती पण दाखवतो. मस्त आहे खूप. चल चल हे बघा गाव आणि ते पुढं दिसते ना शेत ते आहे मंदिर. श्री क्षेत्र मंगलमूर्ती देवस्थान. हे बघा हे असं मंदिर आहे. तुम्हाला मधून दाखवतो मी. असं मंदिर आहे पूर्ण. कसलं भारी आहे. आता मागं बघू नको. मागं बघू नको म्हणलं तरी तू बघतोस ना. एवढं हुशारच. हे बघा किती स्पष्ट व्यवस्थित दर्शन करता येते ना. 4 मुख त्यांना. कसलं भारी आहे बघा. आणि हे 4थं मुख. ते अशा प्रकारे आहे राजुरी गावातलं हनुमान मंदिर. खरंच खूप भारी बरं का. आणि मोस्ट ऑफ ना बाहेर गेलो ना तसं एवढं मोकळं दर्शन करता येतच नाही. सिटीमध्ये गेलं की अलाउडच नसतं आणि गर्दी पण असते. तिथं बघा ना एकदम भारी करता आलं दर्शन. आता इथून जाऊ आता घरी. सो तुम्हाला राजुरीचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. मला तर राजुरीचं स्टेशन आवडलं. काम पण झालेलं आहे. तर अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटू. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. तर भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.